मामाचा वाचा आणि आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आणि आमच्या मामाने जी प्रगती केली, आम्ही लहानाचे मोठे झालो मामाची प्रगती पाहत पाहत, आणि त्या प्रगतीपर मी काही जे दोन शब्द शुभेच्छा पत्रात मांडलेले आहेत, तर ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर माझे प्रिय मामा प्रकाश मस्के मामा, सेवानिवृत्त जेल पोलीस, स्नेह जैवे. मामा तसं पाहायला गेलं तर आजू हे साऱ्यांना प्रिय असतं, कारण आजी आजोबा मामा मामी मामाची मुलं मुली सारेच लाड करतात, आदर करतात, आणि आजूळचे सवंगडी व आजूळचे गावकरी सारेच लळा लावतात. त्यामुळे आजूळचे वातावरण हे फारच आवडीचे ठिकाण असते. म्हणून त्या आजूळच्या प्रवासावर छानसे बालगीत तयार झाले की मामाच्या गावाला जाऊया. खरं आहे, आपल्या घरी किती वैभव असले तरी आजूळची ओढ साऱ्यांनाच असते, कारण मामाच्या गावात किती दरारा असला व मामा कितीही शिस्तप्रिय असले तरी ते भाच्यावर कधीच रागवत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की हे 4 दिवसासाठी एन्जॉय करायला आले, यांना मुक्तपणे बागू द्या, जीवनाचा स्वच्छंद आनंद लुटू द्या, त्याला सवंगड्यासोबत पोहण्याचा आनंद लुटू द्या, झाडावरील मोहळ झाडण्याचा आनंद घेऊ द्या, झाडावर चढणे, कैऱ्या चिंचा बोरं पाडणे, रानाचा रानमेवा लुटणे, गाई शेळीचे दूध पिणे, दिवस दिवस रानामाळात भटकणे, या साऱ्या गोष्टी स्वच्छंदपणे जगू द्या, कारण ही मौज त्यांना शहरी वातावरणात मिळत नाही. म्हणून कोणाचेच मामा हे भाच्यावर कधीच रागवत नाही, उलट भाच्याचा आदर करायला सारांना दटावतात. आणि मामाचे मुलं मुली अभिमानानं आमच्या आत्याकडे हे आहे, आमच्या आत्याकडे ते आहे असं सांगून साऱ्यांना आत्याच्या वैभवाचे मोल सांगतात. मामा एखाद्या कादंबरीत किंवा सिनेमात जसे आजूळचे वर्णन रंगवतात, अगदी तसेच आम्हाला आजूळ लाभले, ज्याचे नाव चिखली. खरे पाहायला गेलं तर आमच्या आजूळचे नाव चिखली आहे, पण चिखलात जसे कमळ खेळते अगदी तसेच माझ्या आजूळची माणसं कमळासारखे मोहक आहेत. त्यांचा हळवा स्वभाव व प्रत्येकाला लढा लावण्याच्या वृत्तीने आम्हाला आमच्या आजूळ फार प्रिय आहे. त्यात आमच्या मामाचा चिरेबंदी वाडा, त्या वाड्याच्या बैठकीमध्ये थंडगार सावलीत आम्हा छोट्या मुलांचा शिवना पाणी, 4 कोंटी, चंपूल, सागर गोट्या, भातुकली असे खेळ चालायचे. व खेळून दमल्यानंतर डबा पार्टी करत. वाड्यामध्ये एक आड होता, त्या आडाचे पाणी शेंद्या आम्हा फार हौस वाटे. तर बाहेर लिंबाच्या गार सावलीत आमच्या विविध खेळाचे सामने रंगत, आणि कधी कधी इतर सवंगड्यासोबत भुईमुगाच्या शेंगा काढायला जाणे किंवा शेतातील विविध गोष्टीचा मनमुराद आनंद लुटीत असतो. मामा तुम्ही शहरामध्ये शिकाय जेव्हा हॉस्टेलला होता तेव्हा NCCच्या ड्रेसवर आम्हाला भेटायला येत, तेव्हा आम्हाला आमचे मामा एकदम रुबाबदार वाटत व सुभेदार रामजी बाबाचा तो थाट आठवे व आम्हालाही वाटे आमचे मामाही असेच फौजीत भरती व्हावे. मामा तुम्ही फार हालाकीच्या परिस्थितीत ग्रॅज्युएशन केले, नंतर ITI केला, पण तेव्हा शासकीय भरती निघत नव्हती. तुमचे लग्न झाले, संसाराची जिम्मेदारी पडली आणि तुम्ही गुत्तेदारी सुरू केली, पण तुमचे नोकरीचे प्रयत्न चालूच होते. आणि 1992ला तुमची जेल पोलीस म्हणून निवड झाली आणि तुम्ही पुण्याला ट्रेनिंगला गेले, आणि मामा तुम्हाला फौजीच्या युनिफॉर्ममध्ये पाहण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले. मामा कदाचित तुमच्या घराण्यात तुम्ही प्रथम व्यक्ती आहात जे शासकीय सेवेत रुजू झाले, त्यामुळे तुमचा आदर्श घेत त्यावेळी बऱ्याच जणांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. मामा तुम्हाला शिक्षणादरम्यान ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे उत्तराय होण्याचे तुम्ही सदैव प्रयत्न करत राहिलात, आणि तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाच्या वारशाला असेच सारे आप्त स्नेही नातेवाईकांना आमंत्रित करून थाटामाटात कार्यक्रम साजरा केला. मामा आता तुमच्या मनातील संकल्पाला चांगले बळ मिळाले आणि तुमच्या 3 मुलांना योग्य संस्कार दिले. खरं म्हणजे मामा तुम्हाला आमच्या मामीची खंबीर साथ होती, त्यामुळे तुम्ही एवढी प्रगती करू शकले. मामीने तुमचा संसार योग्य सांभाळला म्हणून तुमची भरभराट झाली. तुमचे कुटुंब सुसंस्कारित करण्या मामीचे फार मोठे योगदान आहे. आज तुमचा मोठा मुलगा दारूबंदी पोलीस आहे, मुलीने फार्मसी केली आणि लहान मुलगा शिक्षण पूर्ण करून तुम्हाला हातभार लावतो. पुढे आता मामा 2023 साली तुम्ही सेवानिवृत्त उस्मानाबाद येथे झाले, आणि तेथे तुमच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम एवढा भव्य दिवस झाला की त्या माध्यमातून तुम्ही किती स्नेही मिळवले, कसे नाते टिकवले याचा अंदाज येतो. मामा तुम्ही 32 वर्षे इमानी इतबारी नोकरी केली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर गावाकडील शेतीकडे लक्ष देण्या परभणीला सुंदरसे घर बांधले आणि घराच्या उद्घाटनाला असे सर्व आप्तस्नेही नातेवाईक जमा केले. खरं म्हणजे मामा आतापर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम राबवले, जणू काही सर्व आप्तस्नेही नातेवाईकाचा स्नेह मिळावा घडून आणता. आणि विशेष म्हणजे मामा तुम्ही तुमच्या नोकरीचा व लाभलेल्या वैभवाचा कधीच अहंकार केला नाही किंवा कधीच कुणाचे मन दुखवायला असा व्यवहार केला नाही. मामा
आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांना अपेक्षित उपासकाचे सर्व गुण तुमच्यात आहेत आणि तथागताचा असदीप भवचा मंत्र जपत मंगल मैत्रीने सारे निभवता, म्हणून आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. मामा, आज आधुनिकतेच्या नावाखाली खेडी ओस पडली आणि आमच्या पिढीला जी नाट्याची माया लाभली, आजूच्या मौज मस्तीचा आपलेपणाचा गंध लाभला, तो आताच्या पिढीला लाभणे अशक्य. त्यामुळे आम्ही खरंच भाग्यशाली होतो. असे आजूचे रम्य वातावरण, नात्याचा स्नेह, गावकरी सवंगड्याचा लळा व त्या मोहक आठवणीची शिदोरी घेऊन आमच्या आजूचे मंगलगीत गात माझ्या प्रिय मामाच्या चरणी हा शब्द सुमनांचा गुलदस्ता अर्पण करून आम्ही इंगडे परिवारातर्फे मामाच्या नवीन वास्तूसाठी गृहप्रवेशाप्रसंगी सदिच्छा व्यक्त करत मस्के मामाच्या परिवाराच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देत आहोत. जय भीम, जय संविधान, जय.